नमस्कार सर्वांना, श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे अधिक महिन्यामधील पौर्णिमा आणि दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आपली सूर्यदेवांना अर्घ देऊन. तर आता पूजेला सुरुवात करत आहे मी, कारण सूर्यदेवांना अर्घ दिलं आणि त्यानंतर मग बाकीच्या पूजेची सुरुवात मी करत आहे. तर आज पौर्णिमा असल्यामुळे मी दर पौर्णिमेला ना कुलदेवीला अभिषेक घालते आणि दर पौर्णिमेला मी पंचामृताचा अभिषेक तर घालतेच, पण बरेच दिवस झाले मी हळदी आणि कुंकाचा अभिषेक घातलेला नाही. तर म्हटलं चला, आज अधिक महिन्याचं छान असं औचित्य आहे आणि आजची पौर्णिमा खूप विशेष आहे. तर आज हळदी आणि कुंकाचा अभिषेक घालून घेऊयात, कारण हळदी आणि कुंकाचा अभिषेक हा देवी आईला खूप खूप प्रिय आहे. तर इथं मी एका वाटीमध्ये ना हळद आणि एका वाटीमध्ये कुंकू असं छान असं कालवून घेतलेलं आहे, जेणेकरून छान असा देवी आईला अभिषेक होईल. आणि एका वाटीमध्ये ना मी दूध, दही, साखर आणि थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे. आणि मध मध माझी मात्र मी साईडला त्याची बॉटल ठेवलेली आहे. तो मी जेव्हा अभिषेक घालेन तेव्हा थोडंसं मध मिक्स करेन. तर अशी अभिषेकाची संपूर्ण तयारी करून झाल्यानंतर ना मग आज आपल्याला मंगल कलश पण स्वच्छ करून घ्यायचा आहे. तर जे मी देवापुढे निरंजन लावते ते पण थोडंसं अस्वच्छ होतं, म्हटलं मग ते पण स्वच्छ करून घेऊयात आपण. कारण देव मी 2 दिवसापूर्वीच उजळून घेतलेले होते, म्हणून मग मी फक्त आज मंगल कलश आणि जे मी देवापुढे निरंजन लावते ना ते स्वच्छ करून घेणार होते. आणि दर 1 दिवसाआड किंवा 2-3 दिवसाआड ना ते निरंजन स्वच्छच करावं लागतं, कारण त्यात थोडंसं तेल चिकट चिकट होत असतं. तर जे मी देव उजळवते किंवा देवाचे तांबे पितळेचे भांडे घासते ना ते मी भैया पावडरनी स्वच्छ करते. तर हे भैया पावडर ना खरंच इतकी छान आहे ना, की आपल्या हाताला सुद्धा व्यवस्थित ते खराबच होत नाहीत. खूप छान असं थोडंसं अद्दर जरी आपण लावून दिलं ना वरतून तांब्यांना, पितळेला, तर ते इतकं छान आणि स्वच्छ निघतं ना. तुम्ही बघा त्याचा रिझल्ट पुढे किती छान ते चमकतं. एकदम सुंदर अशी लखलखीत देवपूजेची आपली तांबे पितळेची भांडे होतात. तर आज मी इथं मंगल कलश स्वच्छ करून घेतला, निरंजन स्वच्छ केलं आणि जे आपण ते छोटासा तांब्या ठेवतो देवांना पाणी पिण्यासाठी, तो मात्र मी दररोजच्या दररोज स्वच्छ करते. तर अशा प्रकारे मी जे 2-3 भांडे आपले स्वच्छ करायचे देवपूजेचे ते स्वच्छ करून घेतले आणि मंगल कलश बघा असा छान असा धुवून घेतला. तर तो इतका छान चमकत होता ना. आणि तर मी देव पण ना ह्या भैया पावडरनीच उजळवते, तर ते मला खूप सोपं पडतं आणि छान आहे ती पावडर पण. हात वगैरे माझे कधीच खराब होत नाहीत त्याच्यानी. तर अशी प्रकारे संपूर्ण मंगल कलश स्वच्छता वगैरे झाल्यानंतर ना आज पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला ना तांदूळ पण बदलायचे असतात. जे आपण तांदूळ ठेवतो देवघरामध्ये, जे अन्नपूर्णेच्या वाटीमध्ये असतात किंवा मंगल कलशाच्या आपण खाली स्थान देण्यासाठी ठेवतो, तर ते तांदूळ मला चेंज करायचे होते. तर ते तांदूळ पण मी चेंज केले. आणि जेव्हा आपण देवपूजेला तांदूळ वापरतो ना ते अखंड तांदूळच असायला हवेत. तर मी देवासाठी ना वेगळे असे 1 किलो पूर्ण असं कोलम तांदूळ भरून घेते, जेणेकरून ते पूर्ण असे अख्खे असतात. तर आज इथे बघा मी संपूर्ण तांदूळ पण चेंज केले आणि जे जुने तांदूळ असतात ना ते आपल्याला पक्ष्यांना खायला घालायचे असतात. तर इथं खाली पण थोडेसे तांदूळ सांडलेले होते, तर ते पण मी पक्ष्यांनाच खायला देते. तर तांदूळ वगैरे चेंज करून झाले त्यानंतर मग आता रोजची देवपूजा वगैरे आवरायची होती. तर रोजची देवपूजा वगैरे उरकली आणि आता मंगल कलशाची स्थापना मला करायची होती. तर मंगल कलशासाठी मी हळदी, कुंकू, अक्षता त्या पाण्यामध्ये टाकून घेतल्या. त्यानंतर 1 रुपया, त्यानंतर सुपारी सुपारी असं संपूर्ण छान असं त्यात जेवढं जेवढं आपल्याला शास्त्रानुसार टाकायचं असं ते टाकून घेतलं. आणि मंगल कलशावरती छान अशी फ्रेश विड्याची पानं आज भेटलेली होती, तर ती विड्याची पानं पण छान ठेवून दिली आणि स्वस्तिक वगैरे काढून घेतलं आणि मग नारळाची स्थापना केली. तर आज नारळाला पण ना मी व्यवस्थित असं छान असं हळदी कुंकू लावून मस्त असा मळवट भरलेला होता. तर आज असंच मनात आलं की आज आपण नारळाला छान असं हळदी कुंकू लावून देऊयात. तर आज पौर्णिमा आहे, तर आज विशेष पूजा आज मंगल कलशाची झाली पाहिजे, कारण दररोज तर आपण असंच हळदी कुंकू लावतो, पण पौर्णिमेची ना छान अशी पूजा व्हायलाच हवी. म्हणून मग मी आज ना छान असं नारळाला ना मोठं असं हळदी कुंकू लावलं. जसं आपण मंदिरात देवी आईला लावतो ना मोठं हळदी कुंकू, तुळजाभवानीच्या किंवा येडेश्वरीच्या मंदिरात, तसं मी आज छान असं मंगल कलशाच्या नारळाला ना छान असं हळदी कुंकू लावलं. तर तुम्ही बघा इथे जसंच मी असं छान असं सुंदर हळदी कुंकू लावलं आणि देवी आईचा शृंगार केला, तिला मंगळसूत्र घातलं, गजरा अर्पण केला, तर आपोआप देवी आईचं रूप इतकं उठून दिसू लागलं ना. खरंच खूपच सुंदर मंगल कलश दिसायला लागला. त्या मंगल कलशामध्ये आपोआप देवीचं स्वरूप दिसू लागलं. तर मंगल कलशाची असं छान अशी सुंदर पूजा केल्यानंतर तो कलश स्थापन केला आणि त्यानंतर मग मी माझ्या कुलदेवीच्या मूर्तीवरती पंचामृताचा अभिषेक घातलेला आहे. आणि जेव्हाही आपण अभिषेक घालतो तेव्हा जी काही तुमची कोणतीही कुलदेवी असेल तिचं नामस्मरण करत करतच आपल्याला हा अभिषेक घालायचा असतो. तर दर पौर्णिमेला माझा तुम्ही पौर्णिमेचा डिटेलमध्ये व्हिडिओ बघा की पौर्णिमेला आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या असतात. तर अभिषेक सेवा
ही देवी आईला खूप प्रिय आहे. तर तुम्ही दर पौर्णिमेला नक्कीच अभिषेक घाला. तर मी आज पंचामृताचा अभिषेक घातला, त्यानंतर हळदीचा अभिषेक घातला, त्यानंतर कुंकाचा अभिषेक घातला. तर हे बघा तुम्ही तिन्ही अभिषेक घातल्यानंतर देवी आईचं रूप किती सुंदर दिसत आहे. असं वाटत आहे की देवी स्वतः तिथं येरमाळ्यातून माझ्या घरी प्रगटलेली आहे आणि माझ्याकडून अभिषेक करून घेत आहे. इतकं स्पष्ट आणि छान रूप आईचं दिसत होतं अभिषेक घातल्यानंतर ना, की बस. आणि आईचं हे रूप पाहून ना माझ्या मनाला इतकं समाधान मिळत होतं. तर खरंच खूप छान अभिषेक सेवा करून घेतली माझ्याकडून देवी आईने. त्यानंतर मग मी तुळजाभवानी आईच्या पण मूर्तीवरती छान असा अभिषेक घालून घेतला. पहिल्यांदा मी पंचामृताचा अभिषेक घातला, त्यानंतर हळदीचा घातला, त्यानंतर कुंकाचा घातला. तर असा दोन्ही देवी आईंवरती मी सुंदर असा अभिषेकाची सेवा करून घेतली. तर अशा प्रकारे दोन्ही आई साहेबांच्या मूर्तीवरती मी अभिषेक घालून घेतला. त्यानंतर देवीला छान असं मोगऱ्याचं अत्तर लावलं आणि देवी आईचं मळवट भरून घेतलेलं आहे. तर बघा तुम्ही मळवट भरल्यानंतर देवी आईचं स्वरूप किती सुंदर दिसत आहे. असं वाटत आहे की आई साहेब स्वतः माझ्याशी असं बोलत आहेत आणि स्वतः अवतरित इथे झालेले आहेत. दोन्ही आई साहेबांच्या मूर्तींवरती खूप छान असं मळवट भरला, त्यांची सागर संगीत पूजा झाली आणि त्यानंतर मग मला आज श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन पण करायचं होतं. दर पौर्णिमेला मी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करते. तर संपूर्ण देवांची पूजा वगैरे झाली. तर त्यानंतर मग म्हटलं आता श्रीयंत्रावरती अभिषेक घालावा आणि कुंकुमार्चन करून घ्यावं. तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करण्याच्या आधी मी पंचामृताचा अभिषेक घातला. त्यानंतर आज मी श्रीयंत्रावरती पण हळदीचा आणि कुंकाचा अभिषेक घातलेला आहे. कारण लक्ष्मी आईला सुद्धा तेवढेच प्रिय आहे अभिषेकाची सेवा, जेवढं की आपल्या कुलदेवीला आहे. आणि लक्ष्मी आईला पण हळदी आणि कुंकाचा अभिषेक पण खूप जास्त प्रिय आहे. आणि श्रीयंत्र हे तर लक्ष्मी नारायणांचं स्थान आहे, अष्टलक्ष्मीचं स्थान आहे. तर दर पौर्णिमेला याच्यावरती मी अभिषेक घालून कुंकुमार्चन करत असते. तर दर शुक्रवारी तर ही सेवा नाही जमत, तर म्हटलं आपण पौर्णिमेलाच करूयात. तर बघा तुम्ही किती किती छान असा अभिषेक घातल्यानंतर ना एक वेगळंच रूप पालटतं त्या त्या मूर्त्यांचं किंवा यंत्रांचं. आणि काहीही म्हणा तुम्ही, असं अभिषेक वगैरे घातल्यानंतर त्याची जी ऊर्जा असते ना ती नक्कीच जागृत होते. कारण त्याशिवाय हे असं वेगळं स्वरूप आपल्याला पाहायला भेटतच नाही. तर त्याच्यातील ज्या पॉझिटिव्ह लहरी असतात ना त्या आपोआप ऍक्टिव्ह होतात असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण तुम्ही बघा अभिषेक घातल्यानंतर ना एक वेगळंच तेज आपल्या मूर्त्यांना येतं. तर अभिषेक वगैरे झालं त्यानंतर देवी अष्टोत्तर शतनामावली घेऊन मी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलेलं आहे. त्यानंतर श्रीसुक्त म्हणून मी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलं. तर अशा प्रकारे खूप छान आजची देवपूजा आणि सेवा माझ्या पार पडलेल्या आहेत. तर तुम्ही आता बघा आपलं जी पूजा आहे ना आजची, ती किती तेजोमय आणि इतकी सुंदर दिसत आहे ना, की आजची ही पूजा बघून माझीच नजर हटत नव्हती. इतकं छान तेज आजच्या पूजेला प्राप्त झालेलं आहे.
घरातल्या सर्व पूजा अर्चना सेवा उरकल्या, कामे सर्व उरकली. त्यानंतर माझ्या घरापासून 20 मिनिटाच्या अंतरावरतीच ना माझ्या कुलदेवीचं मंदिर आहे. तर याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे, प्रति येरमाळा येडेश्वरी मंदिर म्हणून. तर आता त्यांनी नाव बदललेलं आहे मंदिराचं, स्वयंभू जागृत येडेश्वरी मंदिर डुडुळगाव असं ठेवलेलं आहे. तर मी इथं ना देवीची ओटी भरायला आलेले होते. तर आज खणा नारळांनी मी देवी आईची ओटी भरलेली आहे. कारण चैत्र महिन्यामध्ये मी देवीच्या मूळ ठिकाणी जाऊन तिची छान अशी सागर संगीत ओटी भरलेली होती. तर म्हटलं आजचा दिवस वाया नको जायला, आईची सेवा आपल्याकडून व्हायला पाहिजे. म्हणून मग मी देवी आईच्या दर्शनाला गेले आणि तिची ओटी भरली. तर इथं बघा आपल्या गुरुदादांनी जे आपला गजरा आणलेला होता तो देवी आईला अर्पण केला आणि असं तिच्या डोक्यावरती टाकला. तर देवी आईने एकदम स्वतःहून असा एकदम ऍक्सेप्ट केला आणि तो डोक्यावरती घेतला. तर ते गुरु महाराज सांगत होते की असं कुणाचाही गजरा टाकल्याने देवी आई स्वीकारत नाही, तो खाली पडतोच. पण तुमचा गजरा आईने स्वीकारला आणि तो डोक्यावरती घेतला. तर देवी आईची कृपाच आहे आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी नक्कीच आहे. तर आपल्या सर्वांवर आईची कृपा अशीच राहू देत. आईने नेहमी आपल्याला असंच सोबत ते ठेवू देत, साथ देऊ देत, प्रत्येक संकटातून रक्षण करू दे, हीच देवी आईच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आणि देवी आईने माझी सेवा स्वीकार केली, यातच मला इतकं भरून आलं ना. खरंच मला खूप खूप छान वाटलं. येडेश्वरी आईचं दर्शन घेतलं, तिची ओटी भरली आणि आजचा दिवस खरंच माझा सार्थकी लागला असं वाटलं. आणि मुळात आईनं माझा गजरा स्वीकार केला. तर खरंच खूप छान वाटलं मला. तर तिथेच बघा मी मंदिरामध्ये बसून देवी आईचं नामस्मरण केलं. आणि देवी आईला मी जिलेबीचा नैवेद्य नेलेला होता, कारण येडेश्वरी आईची ना जिलेबी ही खूप आवडतीची गोष्ट आहे, आवडतीचा पदार्थ आहे. तर आईचं नामस्मरण वगैरे करून त्यानंतर मग थोड्याशाच अंतरावरती ना तुळजाभवानी देवी आईचं मंदिर आहे. तर तिथं पण मी गेले होते. आणि तिथं पण मी तुळजाभवानी देवी आईची पण ओटी भरली. कारण मी साधारण 4च्या सुमारास घरातून गेले होते, त्यामुळे मंदिरात काही एवढी जास्त गर्दी नव्हती. येडेश्वरी मंदिरात पण थोडीशीच गर्दी होती. तर तिथं पण खूप छान दर्शन झालं, खूप छान आईनं माझी सेवा स्वीकार केली. आणि त्यानंतर तुळजाभवानी आईने पण बघा किती छान माझी सेवा स्वीकार केलेली आहे. तर मी गेले होते तेव्हा अजिबात गर्दी नव्हती, काय नव्हती. दिवे लागण्याची वेळ झालेली होती, कारण येडेश्वरी आईच्या मंदिरातून येता येता आम्हाला साधारणतः 6 वाजलेले होते आणि अंधार पडत होता हळूहळू. तर इथं आम्ही आल्यानंतर दिवे लागलेले होते. तर आईचं स्वरूप इतकं छान दिसू लागलं ना, जसंच मी गेले आणि दिवे लागले तर मला खरंच खूप छान वाटलं. त्यानंतर मग मी आईला हळदी कुंकू लावून तिची अशी सागर संगीत ओटी भरली व्यवस्थित खणा नारळांनी. आणि आईनं माझी सेवा स्वीकार केली, यातच मला खरंच भरून पावलं. आणि आजच्या अधिक महिन्यातील सेवा या सार्थकी लागल्या असं वाटलं. तर खरंच खूप छान आजचा दिवस गेलेला आहे. खूप छान छान देवीच्या सेवा झालेल्या आहेत. तर अशा पौर्णिमेला सेवा वगैरे केलेले ना, मन आणि घर खरं इतकं प्रसन्न होतं ना. आणि एक वेगळीच ऊर्जा आपल्याला ना भेटत असते, आपलं छान आयुष्य छान असं सकारात्मकतेने जगण्यासाठी. आईचा आशीर्वाद असा डोक्यावरती आहे, ही जाणीवच आपली काळजी करणारं कुणीतरी आहे. तर यासाठीच खरं इतकं छान वाटतं ना. त्यानंतर इथं बघा माझी तुळजाभवानी देवी आईची पण ओटी वगैरे भरून झाली. त्यानंतर मी आईची इथे एक माळ जप घेतला. त्यानंतर मग देवी आईचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही घरी निघालो. तर तुम्ही पण येडेश्वरी आईचं इथून छान असं दर्शन घ्या. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या अशा सुंदरशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.